दुसऱ्या दिवशी शैलेंद्रजीने सांगितलं, की आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है." तर गोल्डी साहेब म्हणाले, की लाईन तर खूप चांगली वाटते. पण शैलेंद्रजी म्हणाले, की मला थोडंसं ना याच्यामध्ये अ, जरा काही गडबड वाटते आणि मग ते 2 दिवस पुढचे आलेच नाहीत. म्हणून त्यांना निरोप पाठवला गोल्डी साहेबांनी, की "मग काय झालं? तुम्ही गाणं तुमचं पूर्ण झालं नाही का अजून?" तर शैलेंद्रजी म्हणाले, की "मला ना हे कुठेतरी अर्धवट ही लाईन वाटतेय, की आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है." ही ओळ आहे ना, ही याच्यातनं काय तिला सांगायचं आहे हिरोईनला, हे स्पष्ट होत नाहीये, की का तिला जगण्याची आवड आशा वाटते, का मरण्याची इच्छा होत आहे. तर गोल्डी साहेब म्हणाले, की "मग तुम्ही असं लिहिलत तर, की आज फिर क्यों जीने की तमन्ना है, आज फिर क्यों मरने का इरादा है." शैलेंद्रजी म्हणाले, की "हरकत नाही, आपण असं हे करू शकतो. पण मला तुम्ही थोडासा वेळ द्या, की मी काय म्हणजे मला काहीतरी मिसिंग वाटतंय त्याच्यामध्ये." तर गोल्डी साहेब त्यांना म्हणाले, की "आपण हेच जर का सांगितलं, की तिला का जगावसं वाटतं आणि का तिची मरायची इच्छा वाटते आहे तिला, तर ते जास्त बरं पडेल." तर त्याच्यानंतर ना शैलेंद्रजींनी लगेच काही मिनिटांमध्येच ओळी लिहिल्या, की "कांटों से खींच के ये आँचल, तोड़ दी बंधन में पायल, आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है." याच्यामध्ये कळतं, की तिला का जगायचं वाटतंय आणि का मरायची इच्छा होते त्याचं हे. आणि मी तुम्हाला सांगते, की हे जे गाणं आहे, हे भारतीय चित्रपटसृष्टीमधलं, इतिहासातलं पहिलं गाणं आहे, की ज्याचा अंतरा पहिल्यांदा सुरू होतो आणि मग मुखडा सुरू होतो.